हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे मी बनवलेले आहेत पराठे. ते सुद्धा हेल्दी आणि टेस्टी प्रोटीनयुक्त नाश्ता आहे. पालक पनीर पराठा बनवलेला आहे. खूप छान असं झालेला होता, खूप टेस्टी झालेला होता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही इथं पाहू शकता किती छान आणि मऊसूद झालेला आहे. अगदी लेअरसुद्धा सुटलेला आहे छानपैकी. तर वेळ न घालवता पाहूयात रेसिपी. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा. तर इथं बघा मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता सीझनच आहे भाज्यांचा, तर म्हटलं चला आज पालक पनीर पराठाच बनवून घेऊया. इथं पालक घेतलेला आहे छानपैकी. आता मी इथं चिरून घेणार आहे. थोडा मोठा चिरून घेतलेला आहे. नंतर मी इथे गॅसवरती त्याला शिजवून घेणार आहे थोडा वेळ. तर इथं गॅस चालू केला. थोडंसंच पाणी घेतलेलं आहे, कारण पाणी काही जास्त लागणार नाही आपल्याला. आणि तसं पण पाणी वायाच जातं, त्यामुळे मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चिरून घेतलेला पालक जो आहे तो छानपैकी असा एक उकळी काढून घेणार आहे. तर पालक इथं शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला पालक पराठा बनवण्यासाठी इथे पनीरचं स्टफिंग बनवून घ्यावं. तर इथे मी एक प्लेट घेतलेला आहे. तर पनीर घेतलं, तर म्हटलं पनीर जे आहे ते छानपैकी असं खिसून घ्यावं. तर इथे मी पनीर जे आहे ते छानपैकी इथं खिसून घेतलेलं आहे. आपलं पनीर जे आहे ते पूर्णपणे खिसून झालेलं आहे. स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी पनीर खिसून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहे त्या गरम मसाले इथे घातलेला आहे. जिरे पावडर, धने पावडर घातलेले, लाल तिखट घातलेले आहे, हळद पावडर घातली थोडीशी, आणि जिरे आहे ते सुद्धा यामध्ये घातलेले आहे. जर तुमच्याकडे बडीशेप असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. ओवा घातला आणि कसुरी मेथी आहे ती हातावरती अशी क्रश करून घेतली. कसुरी मेथीमुळे आपल्या पराठामध्ये खूप असा टेस्टी होऊन जातो, त्यामुळे तुम्ही असेल तर कसुरी मेथी सुद्धा यामध्ये घाला. त्यानंतर इथे मी घातलेले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे थोड्याशा, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हिंग घातलं. आणि छानपैकी हे जे आपलं स्टफिंग आहे ते छानपैकी असं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं पालक पनीर पराठा बनवण्यासाठी आपलं जे स्टफिंग आहे ते छानपैकी इथं तयार झालेलं आहे पनीरचं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्टफिंग बनवून घेतलं. आणि इथे आपलं पालक जो आहे तो सुद्धा छानपैकी उकळी काढून घेतलेली आहे. आणि इथं मी एक थंड पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये, आणि त्यामध्ये उकळी काढून घेतलेला जो पालक आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे. मी लगेचच मी याला मिक्सरमधून काढून घेणार आहे, त्यामुळे थंड पाण्यामध्ये असं काढून घेतला. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घातलेलं आहे आलं, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही नाही घातल्या तरीसुद्धा चालेल. पालक जो आहे तो असाच मिक्सरला बारीक फिरवून घेतला तरीसुद्धा चालू शकेल. तर मी इथं आलं, लसूण घातलं आणि मिरची घातली, आणि छानपैकी जो पालक शिजवून घेतलेला होता तो मिक्सरला असं फिरवून घेतलेला आहे. इथं एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये, आणि आपण जो पालक मिक्सरला फिरवून घेतला होता, छान पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घेतली. ओवा घातलेला आहे, हातावरती क्रश करून घेतला आणि तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलं, आणि आपण जसं चपाती करण्यासाठी पीठ मळून घेतो त्या अशा प्रकारे एक छानपैकी पीठ मळून घेतलं. इथं आपलं पालक पनीर पराठा बनवण्यासाठी जी कणिक आहे ती पूर्णपणे अशी रेडी झालेली आहे. 10 मिनटंसाठी झाकून बाजूला ठेवून दिली. आता मी ते पराठे भाजून घेणार आहे छानपैकी. तर इथे मी त्याची तयारी करून घेतली सुरुवातीला, आणि इथं आपलं पीठसुद्धा छानपैकी भिजलं होतं पराठे करण्यासाठी. छानपैकी छोटासा गोळा काढून घेतला, हातावरती गोळा करून घेतला त्याचा. आपण अगदी पुरी किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा मी इथे पराठा बनवणार आहे. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते पराठे बनवू शकता. मी थोडासा छोटेच बनवणार आहे, कारण लहान मुलांसाठी मी ते बनवत आहे. आणि ते पदार्थाचा आकार जर आकर्षक असेल तर मुलंसुद्धा आवडीने खातात. तर मी ते छोटे छोटेच असे पराठे बनवून घेणार आहे. तर असे छोटेसं मी एक पुरी लाटून घेतली, आणि त्यामध्ये आपण जे पनीरचे स्टफिंग बनवून घेतलं होतं ते घालून घेतलं, आणि छानपैकी असं आपण जसं पुरणपोळी बनवतो अशा प्रकारे छानपैकी एक गोळा बनवून घेतलेला आहे. जे स्टफिंग बनवलं होतं त्याचं, आणि सुक्या पिठामध्ये असं बुडवून छानपैकी पराठा जो आहे असा लाटून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा, खूप छान असं हेल्दी होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे पराठा जो आहे ते मी लाटून घेतला. इकडे गॅसवरती पॅन ठेवला होता, पॅन सुद्धा चांगला गरम झाला होता. तर गरम पॅनवरती असा छानपैकी पराठा आहे तो आता मी आलटून पालटून भाजून घेणार आहे. जर तुम्ही तुपाचा वापर करणार असाल तर तूपसुद्धा आवश्यक ह्याच्यावरती लावा. मी इथं तेलावरतीच बनवणार आहे. छानपैकी पराठ्यावरती असं तेल लावून घेऊन मी छानपैकी दोन्ही साईडनी खरपूस असा पराठा भाजून घेणार आहे. मला
तुम्हाला जर मऊसूद हवा असेल तर तुम्ही त्याचासुद्धा भाजून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता खूप छान आणि असे फुगत आहेत पराठे. खूप छान असं झाला होता आणि लेयरसुद्धा खूप असे छान सुटले होते. राहिलेले पराठे होते ते सुद्धा मी अशा प्रकारे करून घेतले. त्यामध्ये पालक जो आहे तो सर्वत्रच उपलब्ध असतो, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हा हेल्दी असा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हेल्दी पालक पनीर पराठा खूप छान होतो आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपला हेल्दी असा नाश्ता किंवा पालक पनीर पराठा जो आहे तो तयार झालेला आहे. चला, मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.